पुढे सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाच्या गतीची जाणीव. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. कधी थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. दोन्ही हात जोडून घेऊया प्रार्थनेकरिता आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जवळ. आपली साधना सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. सावकाश श्वास घेत घेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त बंद. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. शुभ सकाळ. आज आपली सिस्टम आहे पचन संस्था आणि उत्सर्जन. म्हणजे आपली डायजेशन सिस्टीम आणि आपली एक्सरेटरी सिस्टम. तर या दोन सिस्टीमच्या आधारे आपल्याला आजची साधना करायची. जर आपलं पचन चांगलं झालं तर आपलं उत्सर्जन चांगलं होतं. म्हणजेच आपली जी 1 नंबर 2 नंबर ज्या क्रिया आहेत हे आपल्या चांगल्या होतात. म्हणून या संदर्भात आपली आजची साधना असणार आहे. सुरुवात. दोन्ही पायांमध्ये हलका असेल. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर करणार आहोत चक्की चाल. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया आणि हातांची बोटं अशी म्हणजे पूर्ण घट्ट अशी मूठ वळवायची. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही हात आपले ताठ असतील. एक श्वास भरून घेत थोडस मागे झुकायचं. श्वास घेत थोडस मागे आणि श्वास सोडत उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. हाताची पकड जमिनीला लागू दे. 1 अगदी सावकाश. 2 3 4 5
आज आपल्याला अजून थोडा वेळ हे जास्त करायचंय. 6, 7, 8, बरोबर, 9, 10. 10 वेळेला एका बाजूने झाल्यानंतर थांबायचं आहे मध्ये येऊन. आता हातांची जी बोट आहेत ती समोर येऊ दे स्क्रीनच्या दिशेला आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आता 10 टाइम आपल्याला डावीकडून उजवीकडे जायचं. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात. 1, 2, कमरेतनं पुढे सुद्धा. 3, 4, 5, 6, 7, 8, बरोबर, 9 आणि लास्ट 10. पूर्णपणे गोलाकार फिरायचंय. मध्यभागी येऊन थांबायचं. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊन द्यायचा. पायांमधलं अंतर कमी करा आणि थोडा वेळ विश्रांती. आपले पाय जेव्हा जास्तीत जास्त आपण पसरवतो त्यावेळेला आपली जी उत्सर्जनाची जी कृती आहे किंवा तिथले जे स्नायू आहे ते थोडेसे ताणले जातात. म्हणून आपण चक्की चालक पहिल्यांदा घेतलं आणि त्याला सप्लिमेंटरी बटरफ्लाय. दोन्ही पावलं जोडून घ्यायची. हाताची पकड पावलांच्या खाली असेल. दोन्ही गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा सरळ आणि ताठ असेल. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. आपली जाणीव शरीराच्या खालच्या भागाकडे असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. ते थोडा वेळ थांबूया. 1, 2, 3, 4, 5. डोळे उघडायचे आणि आता श्वास घेत आपल्याला गुडघे वर घ्यायचे. श्वास सोडत खाली. बरोबर. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. बरोबर. एक लास्ट राऊंड. इनहेल अप, एक्झेल डाऊन. थांबायचं आहे आणि याच्या आता थोडस आपण डायनॅमिक करायचं नाही. थोडीशी जलद कृती करूया. वर खाली वर खाली. जेव्हा आपले गुडघे खाली जमिनीकडे जातात तेव्हा ते आपटण्याचा प्रयत्न करतात जमिनीला. बरोबर. थांबायचं आहे. थांबायचंय. दोन्ही जी पावलं आहेत जुळलेली ती थोडीशी पुढे घ्या. पावलं जी जुळलेली थोडीशी पुढे घ्या. इथूनच पुढे जाणार आपण करणार आहोत कुर्मासन. याच्या आधी सुद्धा आपण केलंय. कुर्मा म्हणजे कासव. कासवाप्रमाणे आकृतीबंध होतो आणि त्याचबरोबर उत्सर्जनासाठी हे जे आसन आहे ते अतिशय चांगलं आहे. उत्सर्जन म्हणजे आपली एक्सरेटरी सिस्टम. आता उजवा जो पाय आहे त्या उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात आपल्याला काढायचा आहे. गुडघा थोडासा वर येईल आणि डाव्या पोटरीच्या खालून डावा. हा, बरोबर. आणि त्यानंतर आपलं कपाळ पावलाच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आपलं कपाळ पावलाच्या दिशेने सैलसर सोडून द्या. यथाशक्ती प्रयत्न करा की कपाळ पावलाला लावण्याचा ते किंवा चिटकवण्याचा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. खांदे रिलॅक्स. संपूर्णपणे आपला जो लोअर पार्ट आहे तो ताणला गेलेला आहे. तिथून ते आपल्या गुडघ्यापर्यंतचे सगळे स्नायू ताणले जात आहेत. त्याकडे लक्ष. आणि त्याचबरोबर आपल्या पोटावरती सुद्धा दाब आहे म्हणून आपलं पचन सुद्धा या आसनामध्ये सुधारतं. इथे थोडा वेळ थांबूया. जोड श्वासाची असेल. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल करताना आधी कपाळ वरती येऊ देत. नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट असं करत करत वळूया. हाताची जी स्थिती आहे काढून घ्या. दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. थोडा वेळ विश्रांती करूया.
आणि करणार आहोत आपण अर्ध मत्स्यनिवासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे असेल. आपला डावा जो गुडघा आहे त्याच्या पलीकडे. डावा पाय जो आपला सरळ आहे तो फोल्ड करायचा आहे आणि त्याची टाच जी आहे ती आपल्या उजव्या सीटच्या खाली घेऊन घ्यायची. बरोबर. आपण अगदी सोपी कृती करतोय, जास्त ऍडव्हान्स जात नाही. उजवा जो हात आहे तो मागे असू देत, आपल्या सीट पासून किंवा आपल्या जो पाठीचा मणका आहे तिथपासून 2 ते 3 इंच लांब असेल. आणि डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला असा विळखा घाला. डाव्या हाताने बरोबर. आणि सावकाश उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आपण ही अगदी बेसिक कृती केली आहे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, आपले खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील एवढं आपल्याला मागे बघायचं आहे. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. आता इथे आपलं पोटाच्या इथे पीळ ताण दाब मिळतो, त्यामुळे पुन्हा एकदा आपलं पचन सुधारत आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. सावकाश मान मध्यभागी येऊ दे, हाताचं तसंच राहू दे, हाताची स्थिती तशीच राहू दे. आता जो हात आपला मागे आहे ना सीटच्या इथे, तो हात असा जोडून घ्या दुसऱ्या हातात. बरोबर. हा. आणि तर पुन्हा एकदा उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. हे एक व्हेरिएशन आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास पुन्हा एकदा चालू. उजव्या दिशेला मागे बघून मागची भिंत आपण बघतोय. 1 2 3 4 5. सावकाश मान मध्यभागी येईल. हाताची जी आपण स्थिती घेतली ती सोडून द्या. पुन्हा सपोर्ट साठी उजवा हात आपल्या सीटच्या जवळ येऊ दे. डाव्या हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय खाली आहे तो प्रथम सरळ करा आणि मग उजवा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती घ्या. अर्धमत्स्यनिवासन ह्या आसनामुळे आपल्याला आपल्या ह्या दोन्ही ज्या सिस्टीम आहेत त्या ऍक्टिव्हेट होतात. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, विरुद्ध बाजूने आपल्याला ही कृती करायची आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील. डावा पाय आता फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे असेल, गुडघ्याच्या शेजारी असेल. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आहे, त्याची टाच डाव्या सीट खाली घेऊन यायची आहे. डावा हात मागे असेल, सीट पासून थोडासा लांब. आणि आता उजव्या हाताने डाव्या पायाला आपला असा विळखा घाला समोरून. बरोबर. डाव्या पायाचं पाऊल जे आहे ते अगदी पूर्णपणे जमिनीवर टेकू देत. तसं आपण पाय आपला आपण ऍडजस्ट करून घ्यायचा. समोरून विळखा घाला उजव्या हाताने डाव्या पायाला. आणि आता सावकाश डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. विरुद्ध बाजूने आलेला पीळ ताण आणि दाब आपल्या उदर भागावरती त्याचा अनुभव घेऊया. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास मात्र चालू असेल. 1 2 3 4 5. आता तसंच थांबा आणि जो डावा हात आपल्या सीटच्या जवळ आहे ते दोन्ही हात एकमेकाला जोडून घ्या नमस्कार स्थितीमध्ये. आणि पुन्हा एकदा मागेच वळायचं आहे. डाव्या बाजूनेच मागची भिंत बघायची आहे. जोड श्वासाची आहेच. 1 2 3 4 5. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येऊ दे. बरोबर. पुन्हा डावा हात सपोर्ट साठी आपल्या सीटच्या जवळ घ्या. उजव्या हाताचा विळखा सोडून द्या. उजवा जो पाय खाली आहे तो पहिल्यांदा सरळ करा आणि मग डावा पाय. विश्रांती. आणि आता विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय आणि मग डावा पाय. वज्रासन हे आपल्या ह्या दोन्ही सिस्टीम साठी रामबाण आसन आहे. जेवल्यानंतर केलं जाणार एकमेव आसन. त्याच्याने आपलं पचन तर चांगलं होणारच आहे आणि पचन चांगलं झालं की आपलं उत्सर्जनाची जी क्रिया आहे ती सुद्धा अतिशय उत्तम होते.
म्हणजे पोटाचे विकार किंवा पित्त सारखे त्रास किंवा गॅसेसचे जे त्रास आहेत हे सगळे ह्या आसनाच्या अभ्यासाने किंवा साधनेने दूर होतात. दोन्ही हात. आता आपली पावले जी आहेत ही जमिनीकडे फ्लॅट असतील ना, आपल्याला कुठेही टाचावर उचलायचे नाहीयेत. पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवण्याचा प्रयत्न करा. जर अँकलच्या इथे त्रास वाटत असेल तर एखादं नॅपकिन घ्या, त्याची घडी करा आणि ती आपल्या अँकलच्या खाली ठेवा, म्हणजे आपल्या अँकलला जास्त त्रास होणार नाही. आणि वज्रासन जे आहे हे एका फर्म, म्हणजे खाली जी बैठक जी आहे ती फर्म असावी. कारण की जर चटई किंवा चादर असेल तर आपल्या पायाला थोडस टोचू शकतं. म्हणून गादीवर बसून, मॅटवर बसून वज्रासन करावे. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर असतील. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी आपण जी स्थिती धारण केली आहे त्याचा अनुभव किंवा त्याचा मागोवा घ्यायचा. सीटचा भाग आपला आपण तपासून पहा. तो दोन्ही टाचांच्या मध्ये आहे आणि तो भाग एकदम रिलॅक्स करा. जमिनीच्या दिशेने सैल सोडूया. आपला संपूर्ण अपर बॉडी, आपला जो अनसचा भाग आहे तो एकदम रिलॅक्स. दोन्ही पायांचे जे अंगठे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहेत. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत का? बंद डोळ्यांनी आपला आपण मागोवा घ्यायचा आहे. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ असतो. चेहरा शांत, खांदे कोपऱ्याशी, संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करूया आणि एक मकार लांबवलेला ओंकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओंकार. डोळे उघडायचे आणि आता आपण करणार आहोत उष्ट्रासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवा. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी मात्र पावलांचं माउंटन, म्हणजे टाचा ज्या आहेत त्या सिलिंगच्या दिशेला असतात. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा पूर्णपणे जमिनीकडे फ्लॅट ठेवा. आता मी टाचा जे आहेत म्हणजे माझं पाऊल जे आहे हे पूर्णपणे जमिनीकडे फ्लॅट केलेलं आहे, किंवा तुम्ही पावलाचं माउंटन करू शकता. आता दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत आणि ती आपलं जिथे माकड हाड आहे तिथे आपल्याला आपले हात ठेवायचे. छाती आडव्या कक्ष प्रसारण, इथे आपल्या पोटाच्या स्नायूंना ताण मिळतो, म्हणून पुन्हा एकदा आपली पचन संस्था सुधारणार आहे. बरोबर. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात एकत्रित मागे घेऊ शकता किंवा सुलभ उष्ट्रासन सुद्धा करू शकता. तर सुरुवातीला आपण सुलभ उष्ट्रासन करूया. आपला कमरेचा भाग थोडासा मागून पुढे ढकला, म्हणजे पोट आपलं पुढे येत आहे. आणि आता उजव्या हाताने समोरून गोलाकार फिरून उजव्या पायाची टाच पकडा. डावा हात सपोर्ट साठी मागे असेल. मान मागे सैल सोडायची आहे. आणि आता इथे 2 श्वास थांबा. 1 2. उलट चाल करताना मान सरळ, उजवा हात पुन्हा कमरेवर. पावलं तुम्ही फ्लॅट किंवा माउंटन करू शकता, यथाशक्ती प्रयत्न असेल. पुन्हा एकदा कमरेचा भाग पुढे घेऊया, पोट पुढे येईल. उजवा हात सपोर्ट साठी कमरेवरच असेल. डावा हात समोरून गोलाकार फिरून मागून डाव्या पायाची टाच पकडायचा प्रयत्न करूया. मान मागे सैल सोडूया. तोंड बंद असेल आणि 2 श्वास थांबायचे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. उलट चाल करताना मान पुन्हा मध्यभागी येईल. डाव्या हाताचा सपोर्ट कमरेवर असेल. आता हे आपण केलं सुलभ उष्ट्रासन. आणि आता पूर्ण उष्ट्रासन करण्याचा प्रयत्न करूया. अट्टहास नसेल, यथाशक्ती प्रयत्न करा. पुन्हा दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आणि ती आपल्या कमरेच्या जिथे माकड हाड आहे तिथे असेल. सावकाश कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे, पोट पुढे येत आहे. आपला चेहरा सिलिंगला समांतर. आणि आता उजव्या हाताने उजवी टाच पकडा, डाव्या हाताने डावी टाच.
आणि मान मागे सैल सर सोडून द्या. तोंड बंद. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. ठीक आहे. पोटापासून गळ्यापर्यंतचे सगळे स्नायू ताणले जात आहेत. उलट चाल करताना उजवा हात प्रथम कमरेवर येईल, मग डावा हात. दोन्ही हात खाली. सावकाश वज्रासनामध्ये स्थिर होऊया. डोळे बंद. त्या संपूर्ण आसनामुळे आपले खांदे, आपला गळ्यापासून पोटापर्यंतचा भाग, छातीचा भाग ताणला गेला होता याचा अनुभव घेऊया. पाठीच्या कण्याला प्रेशर होता याचाही अनुभव घेऊया. आता ज्या स्नायूंना ताण आलेला होता त्यांना आता आपल्याला इथे थोडासा दाब आणून द्यायचा आहे. पाठीच्या मणक्याला ताण आणायचा आहे. त्यासाठी याला सप्लिमेंटरी आसन करणार आहोत आपण, योग मुद्रा. आता ज्यांना वज्रासनामध्ये बसायला त्रास होतोय त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. साधी मांडी घाला. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन केलं तरीही चालेल. ठीक आहे. आणि आता एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय. डाव्या हाताने उजव्या हाताचा मनगट पकडा किंवा उजव्या हाताने डाव्या हाताचा. ज्या हाताचं मनगट पकडणार आहात त्या हाताची मूठ वळवायची अंगठामध्ये आणि त्याच्यावर 4 बोट. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश सावकाश कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. आपल्या पोटाचा भाग आपल्या पायावर येईल. त्याच्यानंतर छातीचा भाग, गळा, नाक आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. जे वज्रासनामध्ये बसले त्यांनी सीटचा भाग न उचलता पुढे झुकण्याची कृती करा. आणि ज्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन घातलंय त्यांनी सुद्धा सीटचा भाग न उचलता पुढे झुकण्याची कृती करावी. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स. हाताची जी पकड आपण केली आहे ती थोडीशी ढिली करा. कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. तोंड बंद असेल, डोळे बंद आणि नाकाने श्वास प्रश्वास चालू. आता समजा आपलं कपाळ आणि जमिनीमध्ये थोडस अंतर असेल तर हाताच्या जे पकड आहे ती सोडा. दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्या आणि ते आपल्या समोर ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा आणि एकदम रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स. उष्ट्रासनामध्ये ज्या ठिकाणी ताण होता गळ्यापासून पोटापर्यंत तिथे आता दाब आलेला आहे. पुन्हा एकदा आपली पचन आणि उत्सर्जन संस्था इथे ऍक्टिव्हेट होतीये. पाठीच्या मणक्याला ताण आहे आणि इथे थांबायचं आहे. थोडस शॉर्ट ब्रीदिंग होतं, पोटावरती दाब येतो म्हणून. 1 2 3 4 5. उलट चाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर ठेवलेल्या आहेत त्यांनी पुन्हा एकदा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आहे आणि ही पकड आपल्या मागे असेल. पुन्हा एकदा हाताची पकड घट्ट करूया आणि आता सावकाश श्वास घेत घेत आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग, गळ्याचा भाग, पोटाचा भाग श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास पूर्णपणे सोडून द्या. हाताची पकड आपल्या पुन्हा सोडून द्यायची. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर असतील. डोळे बंद. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने होत होता तो आता पुन्हा एकदा पूर्ववत होऊ देत, नॉर्मल होऊ देत आणि मग एकेका पायाने वज्रासन सोडून. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचंय. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. हाताची तळवे सिलिंगच्या दिशेला असतील आणि एकदम रिलॅक्स. आपण उष्ट्रासन, योग मुद्रा ही आसनं केली त्यामुळे आपल्या पाठीच्या कण्याला जो ताण होता, प्रेशर होता तो आपण शयन स्थितीमध्ये गेल्यावरती थोडासा आरामदायी वाटत असेल.
त्याचा आपला आपण अनुभव घेऊया. आणि त्याच्यानंतर पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय आणि हात 90 डिग्री वर घेऊन येऊया. दोन्ही हात आणि पाय 90 अंशापर्यंत वर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता श्वास घेत दोन्ही हात आणि पाय लांब करायचे. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. हवा असेल दोन्ही पायाचे अंगठे पकडा, दोन्ही पायांचे अंगठे पकडा. आणि मग पुन्हा एकदा आपल्याला श्वास घेत पाय लांब करायचे, श्वास सोडत जवळ. आपण जेव्हा ही कृती करतो तेव्हा पुन्हा एकदा आपला जो लोअर पार्ट आहे तिथे ताण आणि दाब, म्हणजे तिथे जे स्नायू आहेत तिथे ताण दाब जाणवतो. म्हणून पुन्हा एकदा आपलं उत्सर्जनाची जी कृती आहे किंवा जी क्रिया आहे ती सुधारणार आहे. श्वास घेत पाय लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. पुन्हा सावकाश हात आपले खाली येतील आणि सावकाश पाय सुद्धा खाली येतील, अगदी सावकाश. बघा आजची जी आपण आसनं करतोय त्याच्यामुळे आपल्याला थोडासा घाम जास्त येऊ शकतो, थोडीशी हेवी आसनं वाटू शकतात, कारण की त्याचा आपल्याला त्याचं महत्वच ते आहे की आपलं उत्सर्जन हे चांगलं व्हायला पाहिजे. विश्रांती. नाकाने श्वास घ्या, तोंडाने ओंकार मारण्याप्रमाणे श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपण करणार आहोत पवन मुक्तासन. दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत वर उचलूया. 30 अंशापर्यंत वर थांबा. 1 2 3 4 5. 60 अंश वर थांबा. 1 2 3 4 5. 90 अंशापर्यंत वर आणि थांबा. 1 2 3 4 5. दोन्ही पाय फोल्ड करा, दोन्ही पाय फोल्ड. बरोबर. आज आपण पवन मुक्तासन जे करणार आहोत, आता इथे आज आपण समोरून आपल्या हातांचा विळखा न घालता थोडेसे पाय वर उचला आणि आपल्या पोटऱ्यांच्या खालून आपल्या दोन्ही मांड्यांना हातांचा विळखा द्या. करेक्ट, बरोबर. आणि पाय पुन्हा एकदा आपल्या हातांवरती, पोटऱ्या ज्या आहेत त्या पुन्हा हाताच्या मिडीमध्ये येतील. हा, पावलं जी आहेत ती पूर्णपणे रिलॅक्स सोडा जमिनीच्या दिशेने. बघा जेव्हा आपण अशा प्रकारे पवन मुक्तासन करतो तेव्हा पोटावरती अजून आपल्याला दाब जाणवतो. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल, पोटावर आलेला दाब याकडे लक्ष. खांदे रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे किंवा लंबर स्पॉन्डिलिटिस आहे त्यांनी मात्र पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ दोन्ही गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल यथाशक्ती कृती. बरोबर, छान. 1 2 3 4 5. उलटकर सावकाश डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हातांचा जो आपण विळखा दिलाय पायाच्या इथे तो काढून घ्या. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या आणि ज्या क्रमाने आपण वरती आलेलो आहोत त्याच क्रमाने पुन्हा खाली येऊया. आपले पाय 60 डिग्री खाली येतील आणि मग 30 अंशापर्यंत खाली येतील आणि मग सावकाश जमीन. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. सावकाश एका कुशीवरून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका जागावर पडून विश्रांती. पोटावरती दाब येणार करणार आहोत आपण नौकासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे.
दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ. आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायचे. दोन्ही हात पाय आणि आपली अपर बॉडी म्हणजे आपल्या कमरेपासूनचा वरचा जमिनीपासून वर. बरोबर. नजर समोर. दोन्ही हात समोरून काढण्याचा प्रयत्न करा आणि दोन्ही पाय मागच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न करा. नकळत श्वास इथे थांबतो तर तसं न करता आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आणि सोडायचा. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करा म्हणजे अजून थोडंसं रिलीफ वाटतं. जसं पक्षी किंवा विमान कसं हवेत उडतं त्याप्रमाणे हात असे खांद्यातून सरळ करा. आडवे डोक्याच्या दिशेने न नेता आडवी करा. उजवा हात उजव्या बाजूने डावा हात डाव्या बाजूने ताणण्याचा प्रयत्न करा. आणि आता थोडंसं स्विमिंग सारखी ऍक्शन करा. आपण पाण्यामध्ये कसं पोहतो तशी थोडीशी ऍक्शन करा म्हणजे आपल्याला जास्त ताण वाटणार नाही. बरोबर. 2 ते 3 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ करा आणि सावकाश हात पाय आणि आपलं कपाळ जमिनीवर टेकवा. दोन्ही हात खाली. कुठल्याही एका जागावर करून विश्रांती करणार आहोत. शलभासन. त्यासाठी कृती दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. कपाळ जमिनीवर आहे. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर टेकवा म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा होतो. उजवा जो हाताचा तळवा आहे तो उजव्या मांडीच्या खाली जाऊ दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. दोन्ही पाय एकत्रित गुडघ्यातनं सरळ घेऊन जमिनीपासून वर उचला. हनुवटी जमिनीवरच असेल. आता इथे पायाला क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून पावलं थोडीशी वर खाली हालचाल करा. पावलांमध्ये थोडीशी हालचाल करा म्हणजे पोटऱ्यांना जास्त ताण येणार नाही आणि तिकडे क्रॅम्प येणार नाही. हनुवटी जमिनीवरच असेल फक्त पावलांची हालचाल करा. बरोबर. छान. 1 2 3 4 5 थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय गुडघ्याचं सरळ आणि सावकाश नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हातांचा आधार मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या. एका गालावर पडून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर असेल. विश्रांती आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर दंड स्थितीमध्ये. बैठक स्थिती आणि दंड स्थिती. विश्रांती आणि करणार आहोत आपण आता वायू निष्क्रमण. तर त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. उजव्या हाताचा तळवा जो आहे तो उजव्या पायात पावलाखाली जाईल आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाखाली जाईल. आणि आता श्वास घेत आपल्याला खाली बसायचंय. नजर सिलिंगकडे आणि श्वास सोडत वर. श्वास घेत खाली श्वास सोडत वर. श्वास घेत खाली बसायचंय. नजर सिलिंगकडे श्वास सोडत वर. श्वास घेत खाली बरोबर. नजर सिलिंगकडे श्वास सोडत वर. आता पुन्हा एकदा सावकाश श्वास घेत घेत खाली बसा. आहे तो श्वास सोडू द्या घेतलेला. आणि आता
आपलं जे कोपर आहे ते उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याच्या इथे घ्या, डाव्या हाताचं कोपर डाव्या गुडघ्याच्या इथे आणि दोन्ही हात जोडून घ्या मला असं. बरोबर. दोन्ही हातांच्या कोपरांनी आपल्या ज्या गुडघ्याचा किंवा आपल्या जो मांडीचा भाग आहे तो थोडासा ताणण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि टाचा आता जमिनीपासून वर उचलायचा प्रयत्न करा. हा बरोबर, छान. सावकाश कृती असेल यथाशक्ती. बॅलन्स आपला खूप छान राहतो. छान झालंय विद्याताई आणि अंजनाताई तुमचं. छान. आणि त्या सावकाश टाचा येऊ देत खाली जमिनीवर, टाचा जमिनीवर येऊ देत. सावकाश सावकाश. बरं. आता आपल्याला थोडस डायनामिक कृती करायची. श्वास घेत टाचावर उचलायचे, श्वास सोडत खाली जमिनीवर. ठीक आहे. श्वास घेत टाचावर, श्वास सोडत खाली. छान करतात. श्वास घेत वर, स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त. श्वास सोडत खाली. डिलिव्हरी नंतर जेव्हा आपल्याला काही त्रास होतात गायनेकच्या रिलेटेड, ते सगळे आपले दूर होतात या आसनाच्या अभ्यासाने किंवा डिलिव्हरीच्या आधी सुद्धा. श्वास घेत टाचावर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. थांबायचंय आणि आता श्वास घेत घेत आपल्याला उठून उभं राहायचंय. श्वास घेत घेत उठून उभं राहायचं. छान. श्वास पूर्ण सोडून द्या, दोन्ही हात खाली, विश्राम. करणार आहोत साइडवर बेंडिंगचं त्रिकोणासन. जेव्हा आपण बॅक स्ट्रेच करतो तेव्हा पुन्हा एकदा आपले जे लोअर पार्ट आहे तिथे स्ट्रेचिंग येतं, म्हणजे तिथे ताण येतो त्या स्नायूंना. नजर समोर असेल, दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि एकदा एकदा आपल्याला उजवीकडे खाली झुकायचंय आणि एकदा डावी. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत उजवीकडे, नजर डाव्या हाताकडे. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे, नजर उजव्या हाताकडे. बरोबर. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत उजवीकडे. असं आपलं आपण श्वासाची आधारित करूया. 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. दोन्ही हात खांद्यावर सरळ असतील. बरोबर. हात खाली, पायातले कमी करायचं अंतर, विश्राम. आज आपण सूर्यनमस्कार 2 करणार आहोत. 4 सूर्यनमस्कार करायचे. तर त्यातले 2 जे आहेत हे आपले नॉर्मल असतील आणि 2 जे सूर्यनमस्कार आहेत ते आपले डायबिटीज वाले सूर्यनमस्कार आहेत. डायबिटीज वाले. तर आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. एकूण 4 सूर्यनमस्कार करायचे. 2 नॉर्मल आणि 2 डायबिटीज. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांसमोर उगवता सूर्य पाहण्याचा प्रयत्न. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. सूर्याचं तेज, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा, प्राणशक्ती आपल्यामध्ये प्रवेश करत आहे आणि आपण चैतन्ययुक्त, ऊर्जायुक्त होता. गायत्री मंत्राचे पठण करती. ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम पुष्टे नमः. प्रयोगिया 1 नमस्कारासन, 2 हस्तोत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 चतुरंग दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्तोत्तानासन, 12 नमस्कारासन, पूर्व स्थिती.
ओम सवित्रे नमः। 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 आणि 12. तर 2 सूर्यनमस्कार आपण डायबिटीज मध्ये करणार आहोत. पुन्हा पूर्वस्थिती. ओम आदित्याय नमः. आता इथे जे आपण नमस्कार किती घेतो तो डायबिटीज मध्ये घेत नाही, पण आपली ही पहिली जी आहे आपण नमस्कार किती घेतलेली आहे. आणि आता 1 हस्त उत्तान, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. 1 हस्त उत्तान, 2 हस्त पादासन, पुढे झुकायचं. दोन्ही हात आपल्या पावलांच्या शेजारी असतील, बरोबर. 2 हस्त पादासन. 3 उजवा पाय मागे, अश्व संचलनासन. 3 अश्व संचलनासन. 4 डावा पाय मागे, चतुरंग दंडासन, बरोबर. 4 चतुरंग दंडासन. आणि आता 5 आपल्याला शशांक आसन करायचंय. गुडघे जे आहेत हे जमिनीवर टेकवा, दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग पायावर ठेवा, सीटचा भाग पायावर ठेवा. दोन्ही हात सरळ तसेच डोक्याच्या दिशेने वर. 5 शशांकासन आपण केले. कपाळ जमिनीवर, 5 शशांकासन. 6 अष्टांगासन, तिथल्या तिथेच अष्टांगासन. पुन्हा टाचा सिलिंगच्या दिशेने. 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन, बरोबर. छान. 7 सरळ हस्त भुजंगासन. 8 पर्वतासन. टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 8 पर्वतासन, बरोबर. आणि आता 9 पुन्हा शशांकासन, दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग पायावरती येऊ दे, कपाळ जमिनीवर येऊ दे, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ असतील. 9 शशांकासन. 10 अश्व संचलनासन, उजवा पाय पुढे. 10 उजवा पाय पुढे घ्या, अश्व संचलनासन, बरोबर करा. नजर सिलिंग. 11 हस्तपादासन, डावा पाय पुढे घ्या, 11 हस्तपादासन, बरोबर. आणि 12 तिथल्या तिथे दोन्ही हात जोडून घ्या आणि कमरेतनं सरळ व्हा. 12 नमस्कार. छान, बरोबर. आता इथे थोडंसं आपल्या न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, कारण की आपल्याला सूर्यनमस्कार आपल्याला पारंपरिक माहिती आहे, आता आपण थोडेसे डायबिटीज वाले केले. अजून एक करूया डायबिटीज वाले. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात जोडून घेऊया. ओम भास्कराय नमो नमः. 2 1 हस्त उत्तान, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 1 हस्त उत्तान. 2 हस्तपादासन, 2 हस्तपादासन. 3 डावा पाय मागे येईल, अश्व संचलनासन, बरोबर. 4 चतुरंग दंडासन, उजवा पाय मागे, स्लॅंटिंग पोझिशन पाठीची. 4 चतुरंग दंडासन, बरोबर. 5 शशांकासन, दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं फ्लॅट करा जमिनीकडे, सीटचा भाग आपल्या पायावर येऊ दे, दोन्ही हात तसेच डोक्याच्या दिशेने वर, कपाळ जमिनीवर. 5 शशांकासन. 6 अष्टांगासन, 6 अष्टांगासन. 7 सरळ हस्त भुजंगासन, 7 भुजंगासन, बरोबर. 8 पर्वतासन, नजर पायांच्या अंगठ्यांकडे. 8 पर्वतासन. 9 पुन्हा शशांकासन, गुडघे जमिनीवर, पावलं फ्लॅट, सीटचा भाग पायांवर.
9 शशांक असते. 10 डावा पाय पुढे अश्व संचलन असते. बरोबर. 11 हस्तपादासन. आणि 12 दोन्ही हात जोडून घ्यायचे तिथेच आणि नमस्कार असेल तिथल्या तिथेच कमरेतनं सरळ. 12 नमस्कार. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. अवकाश तुम्हाला या सगळ्याचं रेकॉर्डिंग मिळणार आहे, म्हणजे घरी पण तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकता. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधन करूया. कपालभातीची 10 आवर्तन. डोळे मिटून घेऊया अंगतपणे. आहे तो श्वास सोडायचा आहे. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. 10 आवर्तन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वसन मार्ग मोकळा. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. सावकाश मान सरळ. दोन्ही हात जोडून घ्या. आज आपल्याला बघायचे आहेत, आज आपल्याला 2 मुद्रा बघायच्या आहेत. अपान वायू मुद्रा आणि अपान मुद्रा. दोन्ही मी दाखवते तुम्हाला. सुरुवातीला आपण करणार आहोत अपान वायू मुद्रा, जी ज्यांना हृदय विकाराचा त्रास आहे किंवा हृदयासंबंधीचे कुठल्याही प्रकारचे जर त्रास असतील तर ही मुद्रा त्याच्यावरती अतिशय उपयुक्त ठरते. ही आहे अपान वायू मुद्रा. त्याचे फायदे सुद्धा इथे खाली दिसत आहेत. आपण बघूया फायदे त्याचे. हृदयरोगाला उपयुक्त. उच्च रक्तदाब, हृदयाचा झटका ज्यांना येऊन गेलाय त्याच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि खूप फायदा होतो. ब्लड प्रेशर नॉर्मली जसं वय वाढतं किंवा डायबिटीज वगैरे असेल तर थोडंसं प्रेशरचा आपल्याला त्रास असतो, ब्लड प्रेशरचा. तर ही आहे ही अपान वायू मुद्रा. इथे काय करायचं आहे, आपण वायू मुद्रा शिकलोय बरोबर. वायू मुद्रा शिकलायत ना आपण. अंगठा जो पहिलं बोट जे आहे ते अंगठ्याच्या मुळाशी घेतो आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवतो. आणि आता ही अपान वायू म्हणजे आपले जे करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे, 2 बोट जी आहेत त्यांची जी टोक आहेत ती अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायची आणि करंगळी जी आहे ती आपली सरळ असते. इथे अपान मुद्रा आणि वायू मुद्रा दोन्ही एकत्र करून अपान वायू मुद्रा यांनी केलेली आहे. आपण अजून अपान मुद्रा बघितली नाहीये, ती आता आपण बघणारच आहोत. आजच बघणार आहोत कशी करायची. पण ठीक आहे, आधी आपण ही अपान वायू मुद्रा बघूया. दोन्ही जे आपले हात आहेत त्यातलं पहिलं जे बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन या आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवा. आणि करंगळीच्या बाजूची जी 2 बोट आहेत म्हणजे मधलं बोट आणि आपली रिंग फिंगर त्याची जी टोकं आहेत ती आपल्या अंगठ्याच्या टोकाला लावून आणि करंगळी आपली ओपन असेल. बरोबर. आणि आता हाताचे जे तळवे आहेत ते सिलिंगच्या दिशेने असतील. हाताचे जे तळवे आहेत ते सिलिंगच्या दिशेने. पाठीचा कणा सरळ. खांदे कोपरे शिथिल. डोळ्यालगत मिटून घेऊया. चेहरा शांत. करणार आहोत 2 आवर्तन संपूर्ण विभागीय श्वसन अ उ म सहित.
आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडताना अकार उकार मुक्त. दुसरा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत अ उ म एकत्र. क्षण शांत. डोळे उघडायचे. हाताची जी आपण अपान वायू मुद्रा केली ती सोडून द्यायची. आणि आता आपण करणार आहोत अपान मुद्रा. तुम्हाला आधी खरं अपान मुद्रा दाखवायला पाहिजे होती. आता ही आपली पचन संस्था जी आहे बघा, इथे बरेचसे फायदे तुम्हाला दिसत आहेत. पचन संस्था आपली खूप सारी सुधारते. पोटाचे विकार जे आहेत ही घालवणारी अपान मुद्रा आहे. एकदम सोपी आहे. आपण लहान मुलांना जसं हरणाचं तोंड कसं दाखवतो त्याप्रमाणे ही स्थिती आहे. जर पायाची बैठक बदलायची असेल तर बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. त्याचे बघा फायदे पण खूप सारे दिले तिथे त्यांनी. याच्याने सुद्धा आपला रक्तदाब नियमित होण्यास मदत होते. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, ते सुद्धा कमी होते. सोपी आहे ही. आपली पहिली जी बोट आहे त्यातलं मधलं जे दोन बोट आहेत म्हणजे करंगळीच्या बाजूचं आणि मधलं बोट ते फोल्ड करायचं आणि ते अंगठ्याच्या टोकाला लावायचं. बरोबर. आपण लहान मुलांना दाखवतो ना हरणाचं तोंड, तसंच आहे हे. हा बरोबर. आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. चेहरा शांत. खांदे कोपरे शिथिल. डोळ्यालगत मिटून घेऊया. आणि पुन्हा एकदा 2 आवर्तन दीर्घ श्वासाची. दीर्घ श्वास. ठीक आहे, चालेल. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थांबूया. 1 2 3 4 5 6 7 8. संथ गतीने श्वास सोडून द्या. सेकंड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थांबा. 1 2 3 4 5 6 7 8. आणि संथ गतीने श्वास सोडून द्या. एक क्षण शांत. आणि इथूनच आपण पुढे करणार आहोत शीतली प्राणायाम. दोन्ही हातांची अपान मुद्रा आहे. चेहरा शांत आहे. त्या मुद्रा तुम्ही कधीही कुठेही करू शकता. प्रवासामध्ये असणार किंवा घरी टीव्ही बघत असणार कधीही करू शकता. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि करूया शीतलीची 2 आवर्तन. दोन्ही आपल्या जीभ आपली बाहेर घेऊन यायची आहे आणि जिभेची बंधार जीभ फोल्ड करायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घ पूर्ण. जिभातमध्ये तोंड बंद. नाकाने संथरेच. जिभेची बंधार. तोंडाने खोलवर दीर्घ पूर्ण. जिभातमध्ये तोंड बंद. नाकाने संथरेच. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करा. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श. अपान मुद्रा सोडून
ज्ञान मुद्रा, करूया 2 आवर्तन स्थितकारी प्राणायाम. ओठ विलग, दातावर दात, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, नाकाने संथरे छो. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव, जबड्यापासून कंठापर्यंत. सेकंड राऊंड. ओठ विलग, दातावर दात, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद, नाकाने संथरे छो. काही क्षण शांत. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक धारण केली ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला पाठीवर पडून विश्रांती शवासनासाठी स्थिती. क्विक रिलॅक्सेशन करूया. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सरसोडून. दोन्ही हातांमध्ये अंतर असेल, पायांमध्ये अंतर असेल, टाचा आतल्या बाजूला असतील, पायाची बोटं बाहेरच्या दिशेने. दोन्ही हातांचे बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यम. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम आठवूया. आणि त्याचबरोबर आपल्या देहाचंही निरीक्षण करूया. बंद डोळ्यांनी आपल्या शरीरातला प्रत्येक भाग मनाने शिथिल करत जाऊ. सुरुवात दोन्ही पायांपासून. दोन्ही पाय, पायांची बोटं, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जायची. तिथले आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल करायचा आहे. पाठीचा कणा, 33 मणक्यांची माळ जी आता अलगद जमिनीवर पहुडली आहे, विश्रांती घेतली आहे, तीही मनाने शिथिल करायची आहे. आपल्या पोटातील महत्वाचे स्नायू मनाने शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, फुफ्फुस, छोटस हृदय मनाने शिथिल. शरीराचा हा संपूर्ण मधला भाग ही मनाने शिथिल केलेला आहे. जाणीव आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत असेल. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. मधवळी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सरजी, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस मी मनाने शिथिल केलेले आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. प्राणधारणा. जाणीव आपल्या श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझे लक्ष आहे. श्वास देताना माझ्या नाकपुड्यांना थंड हवेचा स्पर्श होत आहे. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श होत आहे. मी श्वास भरून देताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना
माझ्यातली सगळी नकारात्मकता, माझे सगळे व्याधी, चिंता, काळजी, माझी सगळी दुःख मी सोडून देत आहे. श्वास घे, मी प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे. आणि श्वास सोडत मी तणावमुक्त आणि व्याधीमुक्त होत आहे. प्रचंड समाधान, शांती मला या क्षणी प्राप्त होत आहे. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे आणि ते कायम तसंच राहणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्याला देणार आहे. आणि माझा हा संकल्प कायम असाच राहणार आहे. शवासनातला आपला संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे आणि मी निरोगी आहे. माझं शारीरिक मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होत आहे आणि हा सगळा माझ्या साधनेचं फळ मला मिळतंय. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया. आपल्या आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. आपल्या दिवसाची सुरुवात त्यांच्या आशीर्वादाने आपण करीत आहोत. आणि ह्या आनंददायी स्थितीतून आपल्याला आता बाहेर यायचं आहे. आपला दिनक्रम पुन्हा एकदा सुरू करायचा आहे. आणि त्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान उजवीकडे डावीकडे घेऊन जाऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहे. हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि एक हलकासा खेच, आळस. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज होत आहोत. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळूया. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि या स्थितीचाही थोडा वेळ आनंद घेऊया. डोळे अलगद मिटलेले आणि सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. दोन्ही हात जोडून ठेवूया. शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हा श्वास घे डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली साधना इथे संपन्न होते. धन्यवाद. उद्या आपल्याला एक छोटस मेडिटेशन घ्यायचंय. त्राटक ही शुद्धी क्रिया आहे, तर ते आपल्याला घ्यायचंय. तर त्यासाठी उद्या आपल्याला एक मेणबत्ती लागेल आणि ती मेणबत्ती आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल एवढी आपल्याला ती वरती ठेवायची आहे. म्हणजे खाली एक छोटासा टेबल किंवा एखादा स्टँड किंवा एखादा डबा जे तुम्हाला सहज जमेल ते ठेवायचंय. त्याच्यावरती ती मेणबत्ती असेल. तिची जी ज्योत आहे ती आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल असं आपल्याला ती जवळपास ठेवायची. ठीक आहे. मग उद्या आपण मेडिटेशन करणार आहोत. त्राटक ही शुद्धी क्रिया आहे डोळ्यांची, ती आपण करणार. ठीक आहे. भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. ग्रुपवरती मी मेसेज टाकेन. हरिओम. शुभ दिवस.
मीटिंग एंड. धन्यवाद.